मामा खरंच जेवण भारी होतं एकदम. आणि ते पण बिना कांदा लसूण याचं जेवण आहे ते आम्हाला नसं वाटतं का चांगलं आहे, पण एकदम भारी एकदम हॉटेल सारखं जेवण आहे. त्यामध्ये बघा चपाती आहे, वांग्याची भाजी आहे, भेंडा फ्राय आहे, पापड आहे, गुलाबजाम आहे आणि ताक बोललो आम्ही पण सेवा करू द्या यांची. आदर्श आदर्श एकदम दमल्यासारखा झाला आदर्शला पण. तुला भारी आहे ना, काम अजून चालू आहे का आता आदर्शचा वैतागला जाम, त्याचा गॉगला कॅप तिकडेच राहिले मंदिर दिलेलं आहे. सगळं माहिती याच्यामध्ये सांगितलेली आहे. धन्यवाद. तर आता नमस्कार मित्रांनो, आता आम्ही पोहोचलोय शालीमार स्टेशनला. आताच आम्ही पोहोचलोय. 4 तास ट्रेनला आमची लेट झाली, तर थोडा लेट पण झाले. आता हॉटेल इथून जाऊ आम्ही, बस पकडू आणि तिथून 13 किलोमीटर अजून अंतर आहे. ते बसने आम्ही प्रवास करणार आणि हॉटेलला जाणार. हॉटेलवरून फ्रेश होऊन आणि पुढचं काय नियोजन आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच. तर आता आम्ही इथून निघतोय. अजून थोडी मंडळी यायची बाकी आहे. आता आम्ही सगळे बसलोय, खालती उतरलो आम्ही. आदर्श आदर्श एकदम दमल्यासारखा झाला आदर्शला पण. तो फ्रेश झालो ना एकदम. झोप आमची एकदम काय आपली रोजची सवय जशी झोप असते तशी झोप झाली ना पूर्ण, कारण की गाडी टायमाला एकदम हालत होती. आता आपण पुढे जाऊ या बस स्थानकावर आणि बघू बस भेटते का आता, कसं काय नियोजन. तिकीट तर आपली पहिलेच बुक झालेली आहे आणि पुढे काय बघू आता नियोजन. आणि महाराजांना पण भेटू आपण. आपले वेदांत सर पण आलेत, आपले टूरचे ऑर्गनायझर आहेत. सर प्रवास खूप चांगला आलाय. आता आपल्या हॉटेलला जायचे. आता पुढचं आपला प्लॅनिंग कसं असतं? आता इथे बसमध्ये बसून 50 ते 60 किलोमीटर आपल्याला जायचं आहे. बाकी दुपारचं जेवण करून लगेच साईटसीनसाठी जेवण आपलं रेडी असेल. आता आपल्याला अनिकेत सर आहेत भेटलेत. ते आपल्याला कॅब देत आहेत. आपल्या ज्या यात्रेची आयडेंटिटी आपली ती देत आहेत. हे कॅब घालून घ्या. आता आम्ही शालीमार स्टेशनच्या बाहेर पोहोचलो आहे आता सध्या. हा बघा, हा असा बाहेरून बघू शकतो मी, खूप लांब आहे. आता बस पकडायला चाललो, बाहेर निघलोय आता. बस पकडायला चाललोय आता. सगळे खूप दमलेत, एकदम दमल्यासारखं झालं डायरेक्ट. तर काय हॉटेल वगैरे डायरेक्ट फ्रेश होऊन डायरेक्ट आराम करायचा आणि नंतर बाहेर निघू. आता आम्ही बसमध्ये बसलोय. आता थोड्या वेळ AC चालू होईल आणि बस पण चालू होईल. बॅगी आतमध्ये ठेवल्या आम्ही आता. गरम तर खूप होतं, खूप जाम गरम आहे इकडं आता. जाम गरम आहे. बघा हालत बघा सगळ्यांची, रुपये चालत बघा. प्रशांत पण तिकडे गरम घेऊन झालेला आहे. खिडकी खोले आणि गरम एवढा ना, गरम जाम आहे. हिसाबाच्या बाहेर गरम येणार आहे. बरं ते आम्ही टी शर्ट आणि स्वेटर आणले नाही तर बाबा वाटत लागले. फुल टी शर्ट आम्ही आणत नाही. हाफ टी शर्ट आहे, सनस्क्रीन लावू आणि काय बाहेर निघू. तर मित्रांनो, आता आम्ही पोचलो आहे आमच्या रूमवर. रूम बघू शकता तुम्ही. तर रूम AC रूम आहे आमच्यासाठी, सगळ्यांसाठी AC रूम आहे. आणि आम्ही 4 जण आहोत आणि वेदांत महाराज पण आहेत. आणि समोरच बघा, समोरच मंदिर आहे. आम्ही आलो आहोत मंदिरामध्ये. मंदिराचा हा परिसर एकदम एवढा भारी आहे ना, बघू शकतो मी, तुम्हाला दाखवतो मी. हा मंदिर बघा, एकदम मंदिर एवढं भारी आहे ना. काम अजून चालू आहे का. हे बघ गार्डनिंग, ते बघा साईडचा जो परिसर आहे ना, हा बघा एकदम. हा 4 साईडला आम्ही जो उभे आहोत ना, जे आम्ही तो उभे आहेत ना आता, तो पूर्ण 4 साईडला मंदिराच्या. म्हणजे किती आपल्याकडं तरी अजून बघितलं नाही असं मंदिर. पण तुम्ही बघू शकता इथे बघा कसं एकदम, जी त्याचं काम अजून चालू आहे ना. अजून वरती काम चालू आहे. पाऊस पण पडतोय, आता पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. आता आम्ही दर्शन घ्यायला चाललो आहे. बघा दर्शन कोणत्या साईडून रुपेश, कुठल्या साईडून दर्शन आहे? दर्शन कुठल्या साईडून आहे? चला दर्शन घेऊ आपण. आणि तुम्हाला आतमधलं जरी आम्हाला फोन येण्यास परवानगी असेल तर दाखवतो तुम्हाला, नाहीतर बाहेर आल्यावर तुम्हाला दाखवू. म्हणजे एकदम पूर्ण 4 साईडून एंट्री केला. आणि हे 4 साईडा मंदिराच्या असं लाल दगडामध्ये कोरलेलं आहे. हे बघा मित्रांनो, आता आदरचा वैतागला जाम, त्याचा गॉगला कॅप तिकडेच राहिले मंदिराच्या तिकडे. आता आमचं दर्शन झालेलं आहे. तर आम्ही आता जातो जेवणासाठी. जेवणासाठी आता कॅन्टीनमध्ये काय आहे आपण बघू. आज जरा मेनू काय आहे बघू आता. आजचा मेनू जेवायला काय व्हेज, प्युअर व्हेज असणार आहे आपलं जेवण. सगळं प्युअर व्हेज असणार आहे.
तर जेवणासाठी काय करायचं सगळे आमची लोक जे आलेत ते आता मित्रांनो आपलं जेवण पण आलं आता. तर आता त्या जेवणामध्ये बघा चपाती आहे, वांग्याची भाजी आहे, भेंडा फ्राय आहे, पापड आहे, गुलाबजाम आहे आणि ताक आहे. जेवण घेतो सध्या आणि अजून भरपूर काय यायचं बाकी आहे. राईस पण आहे. वेदांत महाराज आता ते पण सेवा देत आहे सगळे. प्रशांत कसं जेवण? जेवण खूप छान. हेच हेच पाहिजे त्यांना फक्त म्हणजे सेवा चांगली आहे पण जेवण पण उत्तम आहे. आदर्श कसं जेवण झालं? रुपेशचं झालं, रुपेशचं पोट भरलं, ताट पण आहे. पोट भरून जेवण आहे का असं नाही का कमी दिलं सगळ्यांना पोट भरून. अंकल आहे करा. आता नमस्कार मित्रांनो, संध्याकाळचे वाजले 4. तर आम्ही आता निघलोय मंदिरामध्ये. आपलं आदर्श कुठलं मंदिर आहे? स्वामीनारायण मंदिर आहे. तर आता मित्रांनो आम्ही आलो मंदिरासमोर, मेन गेट जवळ आता गेट नंबर 1च्या समोरच. तर मंदिरासमोर आलोय आम्ही आता. तर तुम्ही हे बघू शकता मंदिर कसं आहे, तुम्हाला दाखवतो मी. मंदिर बघा समोरून असं आहे. आणि तुम्हाला जे बोललो मी आधी दुपारी आम्ही आलो तेव्हा चारही साईडून हा जो लाल विटांचा हा बांधकाम आहे. तर बघा कसं एकदम सुंदर एकदम बनवलं आहे. आणि समोर हे मंदिर आहे बघा, काय भारी एकदम मस्त आहे. तर आता आतमध्ये जाऊया आपण आता. तर आता मित्रांनो आम्ही आलो आता मंदिराच्या बाहेर. तर आता बाहेर निघाल्यानंतर बघा आपल्याला लागलं एक रेस्टॉरंट त्यांचं आणि इकडे त्यांचा साहित्य आणि औषध भंडार आहे. आणि हा रेस्टॉरंट आहे. तर पोरं बोलतायत नको नाश्ता आहे आमच्या हॉटेलवरती. पाणी बॉटल घेतलाय आणि प्रसाद घेतलाय मंदिरामधला. आणि आता बघू रूमवर चाललोय. रूमवर नाश्ता आहे, चहा आहे. ते झाल्यानंतर मग परत एकदा मंदिरामध्ये येऊ कारण की जरा रात्रीचे फोटो पण क्लिक करायचे आहेत. बघू शकतो तुम्ही तुझी क्वालिटी आपली डाऊन होईल कारण की रात्रीचा टाईम आहे. रात्री जरा क्वालिटी डाऊन होईल आपली. तर आपण फोटो बघू क्लिअर होतात का नाही आणि ते करू आपण. आता आपला चहा पण आलेला आहे. समोरच मंदिराचं दर्शन घेऊन बॅक साईडला आता चहा घेतोय. नाश्ता पण अजून रेडी होतो आमचा. नाश्ता पण आदर्श पण एडिटिंग चालू आहे. आदर्शचे फोटो आमचे येतील तर इंस्टाग्रामला लाईक करा आणि शेअर करा. तर आपला आता नाश्ता पण आलेला आहे. थोडं नाश्ता करायला आलो. जेवणाला खूप टाईम आहे. मला वाटतं अंधार आहे पण इथं 7 वाजले कारण की आपल्याकडं संध्याकाळ लेट होते 7च्या नंतर. इथं 5च्या नंतर होते. तर नाश्ता आलेला आहे. हे घ्यायचं ना, नाश्ता करून घ्यायचा. आपण पनीर रोल मागवलेत नाश्त्यासाठी. पनीर रोल खाऊ आणि नंतर जेवणासाठी जाऊ आपण बाहेर. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही थोडंसं फ्रुट्स खातोय. तर वेदांत सर पण आलेले आहेत. तर काय बोलाल सर तुम्ही? आपण आजचा दिवस खूप चांगला राहिला आमच्या सर्वांसाठी. आजच आम्ही प्रवास पूर्ण होऊन सकाळी आमच्या हॉटेलवर आलेलो आहोत. हॉटेलवर आल्यानंतर नाश्ता पाणी करून लगेच साईट सीनसाठी निघालो आणि दुपारचं जेवण केल्यानंतर आम्ही निघालो आहोत स्वामीनारायण मंदिरचं दर्शन घेतलं. खूप चांगलं मंदिर होतं. खूप मन पण तिथे प्रसन्न झालेलं आहे. आणि माझ्यासोबत माझे मित्र देखील होते, त्यांनी पण खूप बरं वाटतं तिथे जाऊन. खूप चांगलं मंदिर आहे. तुम्ही कधी पण इकडे आलात तर नक्की या मंदिरामध्ये भेट द्या, नक्की या मंदिराचं दर्शन घ्या. खूप चांगलं मंदिर आहे. मन एकदम फ्रेश झालेलं आहे आमचं. आणि आता तुम्ही बघू शकता माझ्यासोबत माझे सर्व मित्र आहेत. दोस्ती ग्रुपमधले ऋतिक सोनाली झाला, हॉटेल वारकरीचे मालक, तसेच आर के एंटरप्राइजेसमधील रुपेश झाला, आदर्श झाला, प्रशांत झाला, सर्व माझ्यासोबत आलेले आहेत. आणि त्यांना पण या ट्रिपचा खूप आनंद घेतलेला आहे त्यांनी. आणि आता थोडं रिलॅक्स होतो आम्ही आमच्या रूमवर आहोत. आणि रुपेशने आता इथे ड्रॅगन फ्रूट आणलेला होता सोबत, तर तो खातोय. खूप भारी वाटला आजचा दिवस आम्हाला. अजून आम्हाला साधारण 7 ते 8 दिवस फिरायचं आहे, बऱ्याच ठिकाणी जायचं आहे, चांगल्या चांगल्या ठिकाणी भेट द्यायची आहे. तर तसं आम्ही तुम्हाला दाखवत राहू आमच्या ऋतिक दादाच्या ब्लॉगच्या मार्फत. बघत राहा तुम्ही आमचा हा ब्लॉग, कंटिन्यू करत राहा. आणि खरोखर पूर्ण तुम्ही तुमच्यासोबत तसेच तुमच्या फॅमिलीसोबत बघू शकता. हा ब्लॉग एवढं छान आहे, चांगलं दिलेलं आहे, सगळं माहिती ऋतिक दादाने याच्यामध्ये सांगितलेली आहे. धन्यवाद. तर नमस्कार मित्रांनो, आपलं जेवण सुद्धा झालेलं आहे. आणि आता जे स्टाफ समजाई माता ट्रॅव्हलचे टूर्स अँड ट्रॅव्हलचे ते सुद्धा बसलेले आहेत. बघा सगळे खन्ना अंकल पण बसलेले आहेत. वेदांत सर पण आहेत. वेदांत सर आहेत. आदर्श वाटतोय, राईज वाटतोय, रुपेश भाजी वाटतो इकडे, प्रशांत चपाती, मामा पण बसले जेवायला. मामा खरंच जेवण भारी होतं एकदम. आणि ते पण बिना कांदा लसूण
याचं जेवण आहे ते आम्हाला नसं वाटतं का चांगलं आहे, पण एकदम भारी एकदम हॉटेलसारखं जेवण आहे. वेदांत कसं आहे मामांनी बनलं जेवण? आणखीच सर मामीला भाजी राहिली ना पहिले कुठे काय खाल्लाय कडक भाजी नाही ना. रुपेश पण आहे भाजी वाढतोय. सर्वजण एकदम बसलेत शेवटला. थोडी बोललो आम्ही पण सेवा करू दे यांची. 10 दिवस आपल्या सोबत असणार आहेत सेवा देत. सकाळचा नाश्ता, दुपारचा जेवण, संध्याकाळचा चहा, परत रात्री जेवण. मित्रांनो आता आम्ही आलो रूमवर. जेवण झाल्यानंतर थोडंसं मंदिरापाठी जरा प्रदक्षिणा घातली, जरा जेवण जिरवलं आणि आता आलो रूमवर, कारण की आम्हाला सकाळी लवकर उठायचे 4 वाजता आणि तिथून मग आम्ही गंगासागर यात्रेसाठी सुरुवात होईल आपली. तर आजचा हा ब्लॉग इथेच एंड करतो आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता उद्या आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये भेटू. चला धन्यवाद, बाय बाय.